मित्रांनो नमस्कार. आज आपण प्लॉट पाहायला आलोय. शिवाजी खाडे राहणार केनी यांचा हा समाटेलोचा प्लॉट आहे. तर तारीख आहे 29 एप्रिल 2024 ला हा आपण प्लॉट पाहायला आलेलो आहे. तर आज आपण समाटेलो पाहायला आलेलो आहे. तर आपले नर्सरी बांधव वसुंधरा नर्सरीचे सर्वेसर्वा गुरव साहेब यांची भेट करणार आहे, त्यांची ओळख करून देणार आहे, ते स्वतःही करून देतील. तसेच एक वर्ष झालं त्यांनी झेंडूमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, खूप चांगल्या व्हरायटीबद्दल अभ्यास आहे त्यांना. तर त्यांचं मत काय आहे, कसं वाटतंय? तर गुरव साहेब नमस्कार. नमस्कार. तर कसं वाटतं तुम्हाला समाटेलो बद्दल आणि तसंच नामदारी बद्दल काय मत आहे तुमचं? आता नामदारी बद्दल बोलायचं झालं तर ही एक विश्वासाला पात्र ठरलेली कंपनी आहे. अच्छा. खूप वर्ष झालं मार्केटमध्ये आणि सतत नाविन्यपूर्ण व्हरायट्या ही कंपनी शेतकऱ्यांना देत असते. अच्छा. आता ह्या व्हरायटी समाटेलो बद्दल जर बोलायचं झालं तर आता एवढं 40-42 टेम्परेचर पर्यंत जाते. पण फुलाची क्वालिटी, झाडाची साईज हे एकदम छान आहे. उत्पन्न पण व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे फुल फुटणे किंवा टेम्परेचरला फुल लूज पडणे असं तर काही प्लॉट मध्ये वाटत नाहीये. किंवा प्लॉट पण एकदम एक्सलंट आहे. प्लॉटची काही तक्रार नाही आणि उत्पन्न पण चांगलं निघत असेल. आता आपण बघतोय जर फुलाची साईज बघितलं तर सगळी साईज एकसारखी आहे. फुल एकदम कॉम्पॅक्ट आहे, काही अर्थ नाही, कलर मध्ये काही फरक पडलेला नाही, काही नाही. तर शेतकरी बांधवांना माझं अशी सूचना राहील किंवा विनंती राहील की एकदा तुम्ही वाण बघा, बघून तुम्ही स्वतः निर्णय घ्या आणि समाटेलो लावायला तुम्हाला काही हरकत नाही असं माझं एक तुम्हाला विनंती राहील. ओके. मग एक वर्ष झालं पाहतो तुमच्याकडे, वर्षभर कंटिन्यू तुमच्याकडे समाटेलोचे रोप आहे, वर्षभर कधीही गॅप पडलेला नाहीये. तर काय शेतकऱ्याचं मत आहे समाटेलो बद्दल? काय समाटेलो बद्दल शेतकऱ्यांचं मत चांगलं आहे आणि प्रत्येक सीझनला किंवा प्रत्येक वातावरणात व्हरायटी तग धरून राहत्या. म्हणजे पावसाळा असेल तर करप्याला चांगली आहे, करप्याला लवकर बळी पडत नाही. थंडीमध्ये बघाल तर थंडीमध्ये सुद्धा जे काही वाढ आहे ती वाढ त्याची थंडीमध्ये सुद्धा एक समान राहते. आणि टेम्परेचर मध्ये आपण प्लॉट बघतोय, टेम्परेचर मध्ये चांगलं आहे. त्यामुळं राऊंड द इयर ही व्हरायटी शेतकऱ्यांनी लावायला किंवा लागवड करायला काही हरकत नाही. अच्छा. तर जे नवीन व्हरायटी जी येणार आहेत दोन, त्याच्याही तिथं दोन लाईन आहेत. तर कसं वाटलंय तुम्हाला ते आदी येल्लो आणि ग्लोरी येल्लो? दोन्ही व्हरायटी चांगल्या आहेत. त्या आता ज्या मार्केटमधल्या ज्या सीट व्हरायटी आहेत त्याला ती व्हरायटी चांगली फाईट देईल असं वाटते. आणि त्याची कॅनोपी किंवा त्याची ग्रोथ ही चांगली आहे. रोगाला कशी वाटते? रोगाला सगळ्यात आता दणकट म्हणलं तर ती रोगाला वाटते. आतापर्यंत जेवढे व्हरायटी आहेत सगळ्यापेक्षा दणकट व्हरायटी असेल आता बिंदास. तर एवढ्या टेम्परेचरला वाढ पण चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्या. सगळं. तर समाटेलो बद्दल सांगायचं झालं तर आज तारीख आहे 29 एप्रिल 2024 ला आज आपण व्हिडिओ शूट करतोय. तर टेम्परेचरला जर एवढी चांगली तग धरत असेल तर बाकी वातावरणात काही प्रश्नच नाही. तर मार्केटलाही आज जो रेट आहे 80 रुपये पासून तर 100 रुपये रेट चालू आहे. बरोबर. मुंबई असेल ते कोल्हापूर असेल काय. तर उत्पन्नही चांगलं आहे. तुम्ही कळ्यांची संख्या पाहू शकता, फुलं तेवढीच आहेत, कळ्या तेवढेच उमललेल्या आहेत आणि कळ्या सेट पण होत आहेत. झाड असं डेरा ढोरून आहे, फांद्या फिसकायचा प्रश्न येत नाही. तर समाटेलो हे फुल जे आहे ते पूर्ण बॉल शेप मध्ये येतं असं. आणि कलरही खूप चांगला आहे, कॉम्पॅक्ट फ्लावर आहे. आणि नर्सरीवाल्यांची पहिली पसंती समाटेलो आहे आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांची पहिली पसंती समाटेलो आहे. तर गुरव साहेब नर्सरी बद्दल सांगा की तुमच्या कुठं नर्सरी आहे, ऍड्रेस सांगा. काय माझी नर्सरी मुक्काम पोस्ट बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, वसुंधरा सीडलिंग म्हणून माझ्या नर्सरीचं नाव आहे. आपल्याकडे वर्षभर रोपं मिळतात. प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती राहील की रोपं ही बुकिंग करूनच रोपं तुम्ही ही करा, योग्य दिवसाची रोपं घ्या. रोपांच्या ज्यावेळी आपण रोपं बुकिंग करतो त्यानंतर 1-2 वेळा नर्सरी जाऊन रोपांची पाहणी करा, रोपांची वाढ बघा. कारण की जर तुम्ही जागरूक राहाल तर तुमचे प्लॉट जागरूक राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं योग्य वयाची योग्य वेळेची रोपं घ्या, जेणेकरून तुमच्या उत्पन्नात तुम्हाला फरक 100% जाणवलेला दिसेल. ही रोपं सुद्धा तुम्हीच दिलेली आहेत? हो. पूर्ण ही जवळपास 20-25 हजार रुपये सगळं प्लॉट एकसारखा आहे. तुम्हाला एकसारखा प्लॉट दिसेल, कुठेही अपडाऊन दिसणार नाही, रोपामध्ये कुठेही लहान मोठेपणा अजिबात दिसणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात निरोगी आणि उत्तम दर्जाचे रोपं देण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि लवकर म्हणजे यामुळं शेतकऱ्यांच्या पसंतीत आपण लवकरच उतरलेलो आहे. शेतकऱ्यांची पण आपल्याकडे जी काही डिमांड आहे ती खूप चांगली आहे. ओके. तर हे होते आमचे गुरव साहेब.
यांनी झेंडूमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. स्मार्ट येलो वर्षभर देतात हे, आणि नैसर्गिक आणि एकसारखी रोप क्वालिटी, आणि प्लॉट लावला की प्लॉट लवकर उचलला जातो, हा महत्वाचा विषय आहे. तर ज्यांना कोणाला रोपं लागतील त्यांनी ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. तर धन्यवाद गुरव साहेब. नमस्कार. तर आज पाहिलेला आपण तो स्मार्ट येलो प्लॉट आहे. शिवाजी खाडे, राहणार किनी, तालुका शिराळा, जिल्हा तालुका कोल्हापूर, सॉरी तालुका करवीर. हा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर मध्ये हा प्लॉट येतो. तर हा किनीचा टोल नाका आहे. किनीच्या टोल नाक्या जवळच गावात हा प्लॉट आहे. तर ज्यांना कोणाला प्लॉट पाहायचा आहे, खरंच एकदा प्लॉट पहा, लागण करा, स्वतः बघा, मग ठरवा. तर मी धन्यवाद व्यक्त करतो ऍग्री मॅजिक इंडिया नामदारी सीड्स कडून, त्या शेतकऱ्यांचे आणि गुरु साहेबांचीही. तर काल परवा भरपूर शेतकरी प्लॉट येऊन बघून चालले, आजही भरपूर प्लॉट बघा येणार आहेत. दानोळी, कोथळी असेल, कोल्हापूर गणेशवाडी असेल, आष्टा भागातील भरपूर शेतकऱ्यांनी प्लॉट पाहिलेला आहे. तर मी धन्यवाद सगळ्या शेतकरी बांधवांचे आभारी आहे. थँक्यू.